हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. आज एकादशी होती, देवश्री आणि एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे बघा सकाळी सकाळी माझं सगळं आवरून झालेलं होतं. त्यानंतर मग मी आणि दादा आम्ही दोनच जण घरी होतो. आम्हाला दोघांपुरतंच आज फराळाचं बनवायचं होतं, कारण मोक्षूचे पप्पा, अंकल आणि आजी ते तिघं आज आमच्या इथे उद्धव महाराज समाधीमध्ये आमच्या इथे पूर्ण गावकऱ्यांना जेवण असतं, तर तिथे आज गेलेले होते प्रसाद खाण्यासाठी. तर इथे आम्ही दोनच जण होतो, तर आमच्या दोघांपुरताच बनवायचं होतं आणि मोक्षूसाठी थोडंफार. तर मोक्षू काही नाही, आमच्यासोबतच वगैरे खाऊन घेतो. तर इथे बघा मी इथे छान केटली धुवून घेतलेली होती. तर अजून बी कोणाच्या घरी अशी केटली आहे तेलची. आता खूप नवीन नवीन वस्तू वापरायला लागलेली, काचेची, प्लास्टिकची बरणी आणि या जुन्या वस्तूंना लोक ठेवून देत असतात. तर मी तसं न करता मला या जुन्या वस्तूच खूप आवडतात. तर इथे बघा मी छान ती धुवून स्वच्छ करून त्याच्यातच परत तेल भरलं आणि आता इथे मी छान फराळाचं बनवून घेणार होती. इथे चिप्स वगैरे तळून घेणार होती. मोक्षूसाठी हा पापड मी काढून ठेवलेला होता, तो उठल्यावर त्याला तो भाजून देणार होती. त्याआधी आमचं फराळाचं बनवून घेते. इथे पाऊस पण खूप चालू आहे. 2च जणांपुरता बनवायचं आहे म्हणून थोडंसंच व्यवस्थित बनवत होते मी. आणि छान इथे मी हे बनवणार होती, उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार होती त्याच्यासोबत. भगरबट्ट म्हणतो आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि इथे बघा मी छान चिप्स वगैरे तळून झालेले होते. इथे भगर टाकलेली होती कढईमध्येच आणि इकडे एका साईडला मी बट्ट बनवून घेणार होती. बाहेर खूप पाऊस चालू आहे, त्या आवाजामध्ये पण तुम्हाला येत असेल मागे. मोक्षू इथे झोपलेला होता, त्यामुळे मला पटकन बनवून घ्यायचं होतं. तो केव्हाचा उठायचा प्रयत्न करत होता. थोडा पण आवाज झाला की लगे उठून जातो तो. त्याचा थोडा झोका हलवला की मग झोपून जातो. आई पण घरी नाही त्याला झोका देण्यासाठी, तर आज मी एकटीच होती त्याला सांभाळायला. तर इथे बघा मी छान माझं भगर वगैरे बनवून झालेलं होतं. आता बट्ट टाकायचं होतं मला. आज देवपूजा वगैरे काहीच केली नाही मी, कारण मला आज थोडे चालणार नव्हतं पूजा वगैरे करायला, त्यामुळे मी पूजा वगैरे काही करणार नव्हती. पण मी छान केस वगैरे धुवून घेतलेले होते. आणि बघा इथे किती पाऊस चालू होता ना. असं झाला माझा फराळ होता. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.